अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपण नवीन वर्षाचं नवीन सण सुरू होत आहे, मकर संक्रांती. ह्या दिवशी आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि तसेच नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं निवास राहण्यासाठी आणि आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी आज मी एक साधे सोपे उपाय सांगणार आहे. तुम्ही जर हे उपाय ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी केले तर हे तुमच्या जीवनामध्ये हजार पटाने फळ प्राप्त होते. तर त्या कोणकोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया. बघा, मकर संक्रांती 2024 15 जानेवारी दिवस आहे सोमवार. ह्या दिवशी साजरी आपण करणार आहोत. नवीन वर्षातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती जानेवारी महिन्यामध्ये आपण साजरा करतो. बघा, ह्या दिवशी सूर्य उत्तरायण असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने वर्षभर धन, सुख आणि नोकरी अडचणी येत नाहीत आणि असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करायलाच पाहिजे. 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती आहे आणि ह्या दिवशी आपण सूर्याला जल देण्याचे पण प्रथा आहे. आपण सूर्याला ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला जल अर्पण केल्याने आपले आरोग्यसुद्धा चांगले राहतात आणि आपले नोकरीमध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात, नाहीसे होतात. ह्या दिवशी सूर्यनारायणाला समर्पित हा दिवस आहे, म्हणून ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो, म्हणून हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि भारतात तो पिकाचा आगमन उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा सागर यात्रेचे आयोजन केले जाते. ह्या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. जर आपल्याकडे गंगा जवळ जाऊन आंघोळ करायला जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगा जल टाकून गंगा मातेचं स्मरण करून आंघोळ केल्याने सुद्धा तेवढेच पुण्य प्राप्त होते. आणि बघा, मी आज उपाय सांगणार, साधे सोपे उपाय सांगणार आहेत. हे संक्रांतीच्या दिवशी करायचे उपाय आहेत आणि हे शास्त्रामध्ये दर्शविलेले हे उपाय आहेत. ते उपाय कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते की ह्या दिवशी पाण्यात काळे तीळ किंवा पांढरे तीळ घालून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होते. अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याच्या लाकडांचे हवन करा. ह्यामध्ये गायत्री मंत्राचा जप 108 वेळा जप करून आंब्याच्या लाकडाची हवन करून तीळ अर्पण केली जाते. ह्या घरात सुख समृद्धी येते आणि रोग संपतात. घरातले नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. दुसरा उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे तेवढंच महत्त्वाचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला पूजा करण्याचे सर्वोत्तम मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुले, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि त्यामुळे मान सन्मान वाढतो आणि करिअरमध्ये, नोकरीमध्ये सूर्यासारखे आपलं करिअर चमकत असते. काही वस्तू आपल्याला दान केल्याने ते कोणते फळ आपल्याला प्राप्त होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सौभाग्य महिला सौभाग्य स्त्रिया हळदी कुंकूचा विधी पण करतात आणि प्रत्येक सौभाग्य महिला
आपलं सौभाग्य अखंड राखण्यासाठी एकमेकांना हळद-कुंकू लावतात आणि साहित्य वाटप करतात, असे मानले जाते. ह्यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते. लक्षात घ्या की पण सुहागासाठी सामग्री जी आपण देतो त्यास आपण 14 संख्येतच असावी. आपण बघा किती जास्त पण दिलं तरी चालेल, पण 14 कमसे कमी 14 तरी संख्या आपण सुहासिनीला बोलून हळदी-कुंकू लावावे. आणि काही गोष्टी दान केल्याने बघा आपल्याला काय फळ प्राप्त होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, घोंगडी, लाल वस्त्र, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ आणि खिचडी, गूळ आणि काळी उडदाची डाळ असे दान केल्याने शनी, राहू, केतू आणि सूर्याची शुभ फळ प्राप्त होते. माणूस श्रीमंत होतो. पशुपक्षींना काय खाऊ घातल्याने आपल्याला काय जीवनामध्ये भेटणार आहे. ह्या दिवशी गाईला हिरवा चारा, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठांच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते. ह्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुखकर होतो. काळे तीळ. मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ घेऊन कुटुंबाच्या डोक्यावरून 7 वेळा प्रहार ओवाळून आणि उत्तर दिशेला फेकून द्या. म्हणजे असे मानले जाते की ह्यामुळे रोग बरे होतात, कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात आणि कुटुंबात वंशवृद्धी होते. वैवाहिक जीवनात आनंदी राहतो, आशीर्वाद घडतात. तुपाचे दान केल्याने. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते. ह्या वस्तू घरी घेऊन यायचा आहे. ह्या वस्तू शुभ आपल्या घरामध्ये जर खरेदी केले तर आपल्याला त्याचे सुपरिणाम होतात. तर ते कोणत्या वस्तू आहेत? मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस, तांबे, सुहाग साहित्य, तीळ, झाडू खरेदी करणे खूप सोपे मानले जाते. ह्यामुळे प्रगती होते, व्यवसायात विस्तार होतो. तर ह्या वस्तू आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायची आहेत आणि आपल्या व्यवसाय विस्तार होतो. एकावरून एक आपले व्यवसाय चढत जातं आणि आपलं दुकान असेल तर आपल्या दुकानामध्ये कस्टमर जास्तच वाढत जातात आणि आपला व्यवसाय 2 गुणा 4 गुणा असे बढतच जात असतो. म्हणून ह्या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. हा दिवस संक्रांतीचा दिवस म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला आणि वर्षातला हा पहिला सण मानला जातो. पहिल्या सणापासून आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो असे मानले जाते. ह्या दिवशी लवकर उठून आपण स्नान करून गंगा स्नान केल्याने आपले जे काही पाप आहेत, जे काही आपल्या कळत नकळत जीवनामध्ये पाप घडलेले आहेत त्या पापाचा नाश होतो. म्हणून ह्या दिवशी गंगा स्नानामध्ये करण्याला सुद्धा महत्त्व आहे.